धनंजय मुंडेंनी मृत विलास घुले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। आरोपीला वाचवण्यासाठी पोलीस त्याला अटक करत नाहीत का असं धनंजय मुंडेंनी बीड पोलिसांना सवाल केलाय। तो आरोपी पोलिसांचा लाडका आहे का? खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाकडे धनंजय मुंडेंचा रोख होता। घटनेमध्ये आतापर्यंत पोलिसांना विचारलं तर 9 आरोपी अटक केलेले आहेत, पण पोलिसांनी एक आरोपी आणखीन अटक केला नाही। तो पोलिसांचा का लाडका आहे हे तर मला ज्या व्यासपीठावर बोलायचं ते बोलेल, पण 302 मध्ये एका आरोपीला अटक होत नाही का तर त्याची वेगळी तपासणी चालू आहे। म्हणून का पोलिसांना या एका व्यक्तीला या संबंध केसमधून बाहेर काढायचं आहे, त्याच्यासाठी त्याला बाहेर ठेवलंय। पुढची बातमी, आमदार धनंजय मुंडेंनी घुले कुटुंबाची भेट घेताच पोलिसांकडून तपासाला वेग आलाय। विशेष पथकाकडून केजमधील खासदार सोनवणे यांच्या पवन सूत या निवासस्थानी तपासणी करण्यात आली। विशेष तपास पथकाकडून सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलं जाणार असं कळतंय। 10वा आरोपी कोण हे धनंजय मुंडेंनी सांगावं असं खासदार बजरंग सोनवणेंनी धनंजय मुंडेंना आव्हान दिले। देशमुख हत्या प्रकरणात तुमचे 100 कॉल्स आहेत असं सोनवणे म्हणाले। या प्रकरणात माझा सिंगल कॉल दाखवा असं सोनवणेंनी म्हटलंय। 10वा आरोपी जर त्यांना माहित असेल तर त्यांनी नाव घेऊन सांगावं की 10वा आरोपी आहे, आणि की 10वा आरोपी त्याच्यात कोणी झालेला नाही, जॉबामध्ये आहे। तो 10वा आहे का 11वा आहे मला माहित नाही, पण जॉबात माझ्या मुलाचं नाव नक्की आहे। आता 10वा आरोपी कोण अटक करायचं ते त्यांनी सांगावं, त्याच्या पद्धतीने ते सांगतील। पोलिसात जर खरं असेल तर पोलीस करतील, ते स्वतःचा अनुभव सांगत असतील, त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त काय बोलायचं नाही। स्वतःचा अनुभव ती सांगत असते, ती जसं वागते तसं दुसरे वागतात असं त्यांना वाटत असतं। जर धमक्यामध्ये मी कुठे दिसलो तर माझ्यावर पोलिसांनी कारवाई करावी। तुमची घटना तुमचे संतोष देशमुख मध्ये कमीत कमी 100 कॉल असतील, कमीत कमी ऑन द रेकॉर्ड। माझा हा सिंगल बी कॉल दाखवा। एसपी सोडून मी कोणाला काही बोललो, आणि एसपींना सुद्धा मी पहिला फोन याच्यासाठीच केला की बाबा बीड जिल्ह्याची अशी बातमी, ती नेमकं काय ते मला प्रेझेंट करा, आणि तिने मला ब्रीफ केलं। लोकप्रतिनिधी माझा अधिकार आहे, तुम्ही मला कोणी विचारलं काय तर मी काय सांगणार, आणि त्या पद्धतीने मला ब्रीफ केलं। मी ते सर्वांना बोलत राहिलो। मला त्याच्यात त्यावेळेस एसपी साहेब म्हणले नाही तुमचा मुलगा येतो याच्यात किंवा मुलाचं नाव आहे, काहीच नाही।